नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज सांगली जिल्हा सांगली जिल्हा याच्यासाठी की 21 डिसेंबरला मतमोजणी होणार, नगरपंचायत नगरपालिकेचे निकाल लागणार आणि त्याच्यानंतर सांगली जिल्हा पुन्हा वादळ वादळ आणि वादळ हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे. वादळ म्हणजे काय तर मध्यंतरीच्या काळात जयंत पाटील विरुद्ध पडळकर असा तो वाद होता. नंतर परत विशाल पाटलांनी पण उडी घेतली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये आणि त्यांनी सुद्धा पडळकरांच्यावर हल्ला केला. मग आता निकाल लागल्यानंतर काही उत्सुकता सगळ्या सांगली जिल्ह्याला नाही, संपूर्ण महाराष्ट्राला आहे. कारण जयंत पाटील हे काही मोठं एक नाव आहे. शरद पवार राष्ट्रवादी या पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय उठावदार झालेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ते आपण बघितलेलं आहे आणि नंतरच्या काळात आणि आधीच्या काळातही जयंत पाटील हे नाव म्हणजे त्याच्याशिवाय राजकारणच होत नाही अशा पद्धतीचं, अर्थात ते शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्षच होते त्यामुळे ते होणारच. तसं तरी सुद्धा एकनिष्ठता शरद पवारांचे एकनिष्ठ म्हणजे सेनापती म्हणूनच ते वावरले म्हणायलाही हरकत नाही. जितेंद्र आव्हाडही त्याच्याबरोबर आहे. परंतु आता विषय कसा आलाय, ईश्वरपूर जयंत पाटील यांची प्रतिष्ठा आहे की जे ते ईश्वरपूर जिंकले, भारतीय जनता पक्षाला त्यांनी धूळ चारली, तर त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाचा मोठा विजय असं फक्त त्या एका निकालावर होणार आहे. का तर जयंत पाटील. परंतु त्याच्यामध्ये ते पराभूत झाले तर उलटी रिॲक्शन येणार आहे. परंतु आता त्यांचे जे कार्यकर्ते बोलतायत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जे काम केलं आणि आत्ताचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष त्यांच्याबद्दल विचारलं तर आम्ही जिंकणार, कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला आम्ही धूळ चालणार अशी त्यांची, आणि हे प्रत्येकाचे असणार की आम्ही जिंकणार हे म्हणणार. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, दोन्हीकडनं ही वादळापूर्वीची शांतता आहे म्हणायला हरकत नाही. कारण पडळकर हे सुद्धा वादळतीत आहेच. पडळकर जत नगराध्यक्षपद हे प्रतिष्ठेचं आहे त्यांचं, तेही राज्यात चर्चेचा विषय होणार आहे. गोपीचंद पडळकर तिथं जिंकणार म्हणजे कसं, तिथले नगराध्यक्ष अरळी म्हणून आहेत, ते जर का निवडून आले की पडळकर जिंकले, त्यांचं परत ते मग आलंच, मंत्रिपद दिलं पाहिजे, धनगर समाजावर अन्याय होतोय, हे सगळं चालू होणार आणि देवाभाऊंचंही लक्ष असणार आहे. आणि पडळकरांची तिथं कशी घोडदौड होती, तिथं कामं कशी करणार आहेत, आगामी काळात काय काय करणार आहेत, हे प्रत्येकाने आश्वासनं सगळी दिली. विशाल पाटलांनी उडी घेतली म्हणजे विशाल पाटलांचं फार काही रोल नव्हता त्याच्यामध्ये नगरपालिकामध्ये. आता येणाऱ्या महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदेमध्ये त्यांचं जास्त विषय असेल. ते अपक्ष आहेत ना, खासदार जरी असले सांगली जिल्ह्याचे तरी ते अपक्ष आहेत. विश्वजित कदम त्यांची ती नगराध्यक्षपद पलूस नगरपालिका ते राखतील अशा पद्धतीचं बोललं जात आहे. आता विषय सगळ्यात मी हा महत्वाचा विश्लेषणाचा घेतलाय म्हणजे पडळकर विरुद्ध जयंत पाटील. ही वादळापूर्वीची शांतता आहे आत्ता, पण ती 21 तारखेनंतर पुन्हा काय होणार, आणि दोघेही विजयी झाले तर दोघेही झेंडा लावणार. शेवटी माझंही खरं तुझंही खरं असंच होणार ना, दोघंही एकमेकाच्या बाबतीत. परंतु हे नंतर वाद परत होतील अशी चिन्ह नाही. कारण जयंत पाटील हे एकदा विजयी झाल्यानंतर परत येतात. आता जर का त्यांनी ईश्वरपूरवर आपला ताबा दाखवला, आपण नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपद त्यांचे जेवढे नगरसेवकपद मिळवतील त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गट, तर ते बहुमतात ते आले तर निश्चितपणानं ते वाखाणण्यासारखं असणार आहे. पण भारतीय जनता पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ येणार आहे. त्यावेळेला चंद्रकांत दादा पालकमंत्री आहेत, त्यांनाही ठाम विश्वास आहे. मग त्यांची जी टीम तिथं, मग अजितदादा, महायुती एकत्र दिसली ना तिथं, त्यामुळे त्यांना पक्की खात्री आहे. जयंत पाटलांना आता ते काय झालंय, आपण निवडून आल्यातच जमाय असं ते दाखवत आहेत असं भारतीय जनता पक्षाकडनं प्रतिक्रिया येतात. कारण त्यांचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक असतील, इकडचे निशिकांत दादा पाटील असतील राष्ट्रवादी पक्षाचे, त्यांना ठाम विश्वास आहे की जयंत पाटलांना आम्ही धूळ चालणार. ह्या वेळेला सुद्धा आम्ही दाखवून देणार, वास्तविक विधानसभेलाच आम्ही त्यांचा पराभव करणार होतो असं तेही बोलून दाखवत आहेत. एकूणच सांगली जिल्ह्यामध्ये ईश्वरपूर आणि जत यावरनं निश्चितपणानं ही वादळापूर्वीची शांतता आहे म्हणायला काही हरकत नाही. आणि ते सुद्धा आता कार्यकर्ते आता एकमेक अगदी
सध्या पैजा लागायला लागलेले आहेत, कोण जिंकणार आणि कोण नाही हे 21 डिसेंबर नंतर मात्र सांगली जिल्हा हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय असेल, ते ही ईश्वरपूर आणि जतवरनं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.